नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. नवघरमध्ये वाहन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. नवघर पोलीस स्टेशनच्या परिसरात अलीकडेच रिक्षा आणि बाईक चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि आरोपींना पकडले. पोलिसांच्या माहितीनुसार सीसीटीव्ही तपासणीत असे आढळले की आरोपी बाईकची हँडल तोडून वाहन चोरी करत होते. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात आधीच 10 गुन्हे नोंदवले गेले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की वाहन चोरीच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल आणि आरोपींना शिक्षा मिळेल. नवघर पोलीस स्टेशन मध्ये 457/24 हा रिक्षा चोरीचा आणि 467/24 हा बाईक चोरीचा गुन्हा दाखल होता. आणि नवघर परिसरामध्ये बरेच वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. याबाबत आपली पोलीस टीम सातत्याने तपास करत होती. पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि बाहेर लागलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं विश्लेषण करून दोघेही चोरी जे आहेत त्या चोरीमधील आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना नवघर पोलिसांच्या टीमला यश आलेलं आहे. त्याच्यामध्ये रिक्षा चोरीमध्ये आरोपी मोहम्मद मजहर रफीक आणि त्याचा साथीदार इक्बाल खान या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावर यापूर्वीचे 5 गुन्हे जे आहेत 5 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. त्याचप्रमाणे मोटरसायकल चोरीचा प्रेमचंद रामदुलाल चौधरी हाही अटक केलेला आहे आणि त्याच्यावरही एकंदरीत 5 गुन्हे जे आहेत वाहन चोरीचे दाखल आहेत. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.